पाहिलत ना, चकली किती मस्त खुसखुशीत झालेली आहे। नमस्कार, मी पूजा। परिपूर्ण स्वादमध्ये आपल्या मनापासून स्वागत। आज आपण करणार आहोत मस्त खुसखुशीत काटेदार भाजणीची चकली आणि बरोबर 1 किलोच्या प्रमाणामध्ये चकलीची भाजणी कशी करायची हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तुमची ही चकली अशीच मस्त खुसखुशीत आणि काटेदार होण्यासाठी व्हिडिओमध्ये मी लहान टिप्स सांगितलेल्या आहेत। आपल्या चॅनलवर दिवाळी फराळानिमित्ताने केलेल्या बऱ्याच रेसिपीज उपलब्ध आहेत। त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। त्या सर्व रेसिपीज तुम्ही पाहू शकता। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला आपण भाजणी करणार आहोत। त्यासाठी इथे मी गॅसवर कढईमध्ये तांदूळ घेतलेले आहेत। बघा, मी असे जाड आणि जुने तांदूळ घेतलेले आहेत। शक्य असेल तर तुम्ही रेशनचा तांदूळ वापरला तरीही चालेल, पण मला रेशनचे तांदूळ मिळाले नाहीत म्हणून मी इथं जाड तांदूळ वापरलेले आहेत। फक्त तांदूळ जुने असावेत म्हणजे मग आपली चकली छान खुसखुशीत होते। तांदूळ भाजायला घेण्याआधी मी 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतले, थोडा वेळ निथळू दिले आणि त्यानंतर पंख्याखाली 5 ते 6 तास छान वाळवून घेतलेले आहेत। आता आपण गॅसची फ्लेम लो टू मीडियम करून तांदूळ 8 ते 10 मिनिटं अगदी छान एकसारख्या रंगावर भाजून घ्यायचे आहेत। सतत ढवळत राहायचं। तांदूळ चांगले आतपर्यंत भाजले गेले पाहिजेत, पण ते अजिबात करपले नाही पाहिजेत। अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत, म्हणजे कपने मोजाल तर बरोबर 2 कप तांदूळ आहेत। बघा, 8 ते 10 मिनिटं तांदूळ मी अगदी छान भाजून घेतले। हलका रंग बदललेला आहे। इतका रंग येईपर्यंतच आपण कमी फ्लेमवर तांदूळ छान भाजून घ्यायचे आहेत। आता आपण भाजून घेतलेले तांदूळ एका भांड्यामध्ये काढून घेऊया। चकलीची भाजणी अगदी कमी फ्लेमवर छान भाजून घ्यायची, तेव्हा चकली खाताना खमंग लागते। यानंतर आपण चणा डाळ भाजून घेऊया। इथे मी पाव किलो चणा डाळ घेतलेली आहे। डाळ मी कॉटनच्या स्वच्छ ओल्या कपड्याने पुसून घेतलेली आहे। पाव किलो चणा डाळ म्हणजे कपने मोजाल तर बरोबर 1 कप डाळ होते। डाळ पण आपण लोपेक्षा किंचित फ्लेम मोठी ठेवून अगदी छान एकसारख्या रंगावर भाजून घेऊया। 7 ते 8 मिनिटं मी डाळ अगदी छान भाजून घेतली। बघा, मस्त एकसारखा रंग आलेला आहे। डाळ अजिबात करपलेली नाही आहे। डाळ भाजून घेताना ती आतपर्यंत व्यवस्थित भाजली जाईल अशा पद्धतीने भाजून घ्यायची आहे। आता भाजून घेतलेली डाळ एका भांड्यात काढून घेऊया। त्यानंतर आता आपण मूगडाळ भाजून घेऊया। इथे मी अर्धा कप मूगडाळ घेतलेली आहे। वजनी म्हणाल तर बरोबर 100 ग्राम आणि अर्धा कप उडीद डाळ घेतलेली आहे। वजनी म्हणाल तर 100 ग्राम। दोन्ही डाळी आकारमानाने एकसारख्या आहेत म्हणून त्या एकत्रच भाजून घेत आहे। गॅसची फ्लेम लोपेक्षा किंचित मोठी करायची आणि डाळ छान भाजून घ्यायची आहे। या दोन्ही डाळी मी कॉटनच्या ओल्या स्वच्छ कपड्याने पुसून घेतलेल्या आहेत। दोन्ही डाळी भाजून झाल्यात। आता आपण या काढून घेऊया। यानंतर इथे मी 1 कप पोहे घेतलेले आहेत। वजनी म्हणाल तर 70 ते 80 ग्राम आहेत। पोहे आपण लो फ्लेमवर हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। पोहे भाजत आले म्हणजे पोह्यांना एक प्रकारचा मस्त सुगंध सुटतो, मग समजायचं पोहे भाजून झालेले आहेत। पोहे पण न करपता एकसारख्या रंगावर भाजून घेतलेले आहेत। भाजून घेतलेले पोहे एका भांड्यात काढून घेऊया। यानंतर आपण साबुदाणे भाजून घेऊया। इथे मी अर्धा कप साबुदाणे घेतलेले आहेत। वजनी म्हणाल तर बरोबर 100 ग्राम होतील। साबुदाणे पण आपण लोपेक्षा किंचित फ्लेम मोठी करून छान हलक्या सोनेरी रंगावर भाजून घ्यायचे आहेत। साबुदाणे भाजत आले म्हणजे ते फुटू लागतात, मग समजायचं साबुदाणे भाजून झालेत। बघा, साबुदाणे भाजून झाले की त्याच्या लाह्या फुटतात आणि ते दुप्पट होतात। भाजून घेतलेले साबुदाणे आधीच्या साहित्यांमध्ये काढून घेऊया। यानंतर आपण धणे भाजून घेऊया। इथं मी अर्धा कप धणे घेतलेले आहेत। वजनी म्हणाल तर 40 ग्रॅम होतील आणि 2 टेबलस्पून जिरं घेतलेलं आहे। कढई गरम आहे। गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरच आपण धणे आणि जिरं भाजून घ्यायचे आहेत। धणे जिरं भाजून झालेलं आहे। आता आपण एका भांड्यात काढून घेऊया। चकली भाजणीची सगळी साहित्य भाजून झालेत आणि ती मी इथे एका परातीत काढून घेतलेत। आता ती पूर्ण गार पण झालेली आहेत। सगळी भाजणी भाजून घेण्यासाठी मला जवळपास 1 ते 1.25 तास लागलेला आहे। इतका वेळ द्यावाच लागतो। कमी फ्लेमवर सगळी साहित्य भाजून घ्यायची म्हणजे ते आतपर्यंत भाजली जातात आणि चकली खाताना खमंग लागते। आता आपण ही सगळी साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मग घरघंटीवरून दळून आणायचं आहे। दळताना पीठ थोडंसं सरसरीत दळायचं, म्हणजे जसं आपण घावणाला पीठ काढतो अगदी त्याच पद्धतीचं पीठ दळून घ्यायचं आहे। 2 नंबरच्या चाळणीने दळून घ्यायचं म्हणजे मग व्यवस्थित भाजणी तयार होते। बघा, चकली भाजणी तयार आहे। आपण 1 किलोच्या प्रमाणामध्ये भाजणी तयार केली होती। त्यातलं मी अर्ध पीठ काढून घेतलेलं आहे, म्हणजे कपने मोजाल तर बरोबर 4 कप भाजणी आहे। वजनी म्हणाल तर अंदाजे अर्धा किलो भाजणी इथे मी घेतलेली आहे। बघा, आपल्याला हवं तसं सरसरीत पीठ तयार झालेलं आहे।
पीठ मोजून घेताना मी कप अगदी हलक्या हाताने भरून घेतलेला आहे। भाजणी मी चाळून घेतले। पीठ चाळून घेतलं म्हणजे काय होतं, जेव्हा आपण उकड काढतो तेव्हा त्यामध्ये जास्तीच्या गाठी होत नाहीत। जेव्हा तुम्ही भाजणीसाठी उकड काढणार असाल तेव्हा सगळं पीठ एका भांड्यामध्ये घ्यायचं, ते मोजून घ्यायचं आणि त्याच भांड्याने पाणी घ्यायचं, म्हणजे मग पाण्याचा अंदाज अजिबात चुकत नाही। उकड काढण्यासाठी इथं मी गॅसवर कढई गरम करत ठेवले। त्यामध्ये आपण 4 कप पाणी घालायचं आहे। याच कपने मी भाजणी मोजून घेतली होती, त्याच कपने आपण 4 कप पाणी घालायचं। गॅसची फ्लेम हाय करूया आणि पाण्याला उकळी येऊ द्या। बघा, पाण्याला छान उकळी आली। आता आपण यामध्ये पाव टीस्पून हिंग घालायचा। अर्धा किलो भाजणीच्या प्रमाणात इथं मी मसाले घातलेले आहेत। यानंतर आपण यामध्ये अगदी थोडीशी हळद घालायची आहे। पाव टीस्पूनपेक्षा पण अगदी कमी घालायची। हळद जास्ती झाली तर चकली तळल्यानंतर ती काळपट दिसते। 2 टीस्पून ओवा घालायचा, 1 टेबलस्पून पांढरे तीळ आणि 2 टीस्पून घरगुती लाल तिखट घेतलेला आहे। चवीनुसार मीठ घालायचं। चकलीला जर तुम्हाला डार्क रंग हवा असेल तर तुम्ही काश्मीरी मिरची पावडर घातली तरीही चालेल। आणि यानंतर आपण यामध्ये 1 टेबलस्पून मोहनासाठी तेल घालायचं आहे। फक्त 1 टेबलस्पूनच घालायचं आहे। मोहनाचं तेल जर जास्ती झालं तर मग जेव्हा आपण चकली तळू तेव्हा ती तेलामध्ये विरघळते आणि चकली तेलकट पण होते। आता आपण एक वेळ चमच्याने सगळी साहित्य ढवळून घ्यायची आणि 1 मिनिटभर उकळू द्या, म्हणजे मसाले शिजले जातील, चकली खाताना घशाला ठसका लागणार नाही। मिनिटभर पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करून यामध्ये आपण भाजणी घालायची आहे। सगळी भाजणी व्यवस्थित काढून घेऊया आणि मग चमच्याच्या साहाय्याने आपण भाजणी मिक्स करून घ्यायची आहे। यामध्ये गाठी राहणार नाहीत अशा पद्धतीने आपण पीठ मिक्स करायचं। पातळ चमचा घ्यायचा आणि मिक्स करायचं। चमच्याने पीठ अगदी रगडून गाठी झाल्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या आहेत। इथं आपण 4 कप भाजणीसाठी 4 कप पाणी घेतलेलं आहे। वेगवेगळ्या तांदूळाच्या जातीनुसार तुम्हाला थोडंसं पाणी कमी अधिक लागू शकतं। बाजूच्या गॅसवर थोडंसं पाणी उकळत ठेवायचं। कदाचित जर तुम्हाला इथं पीठ कोरडं वाटत असेल तर थोडंसं तुम्ही गरम पाणी घालू शकता, पण आपल्याला उकड अगदी पातळ करायची नाही आहे, ती घट्टसरच हवी आहे, तरच चकलीला काटे छान येतात। कदाचित तुम्ही उकड काढून घेतलेलं पाणी जास्ती झालं आणि उकड जर सैलसर वाटत असेल तर इथंच तुम्ही शिल्लक राहिलेल्या भाजणीतली भाजणी घालू शकता, किंवा भाजणी शिल्लक नसेल तर घरात भाकरीचं तांदूळाचं जे पीठ असतं ते घातलं तरीही चालेल। गरजेनुसार घालायचं, खूप जास्त घालावं लागत नाही। बघा, अगदी छान अशी उकड तयार झालेली आहे। अजिबातच कोरडं पीठ शिल्लक राहिलेलं नाही आहे। आपण घेतलेलं पाण्याचं प्रमाण अगदी बरोबर झालेलं आहे। आता आपण बंद गॅसवर यावर 10 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे, म्हणजे पीठ आतपर्यंत अगदी छान भिजलं जाईल। 10 मिनिटांनंतर थोडीशी उकड मी इथं परातीमध्ये काढून घेतलेली आहे। सगळी उकड एकाच वेळी घेतलेली नाही आहे। उकड आपण थोडी थोडी करूनच मळून घ्यायची आहे। उकड कडकडीत गरम आहे, अगदी गार झालेली नाही आहे, म्हणून तांब्या किंवा असं ग्लास पेला घ्यायचा आणि रगडून पीठ मळून घ्यायचं आहे, म्हणजे जर कुठे गाठी शिल्लक असतील तर त्या मोडल्या जातील। आपल्याला पीठ मळून मळून चिकट करून घ्यायचं आहे। अगदीच जर कोरडं वाटत असेल तर तुम्ही थोडासा पाण्याचा हात लावू शकता, पण इथं घेतलेलं पाण्याचं प्रमाण अगदी बरोबर झालेलं आहे। जास्तीचं पाणी अजिबात लावावं लागत नाही आहे। आधी ग्लासने मी पीठ मळून घेतलं आणि त्यानंतर असं हाताने रगडून पिठाचा गोळा चिकट करून घ्यायचा आहे, म्हणजे पीठ अगदी लवचिक होतं। बघा, अशा पद्धतीने पीठ मी छान मळून रगडून असं चिकट करून घेतलेलं आहे। पीठ मळताना मी एकही थेंब पाणी किंवा तेल लावलेलं नाही आहे। बघा, हाताला पीठ अजिबात चिकटलेलं नाही आहे, याचा अर्थ आपण केलेली उकड अगदी बरोबर झालेली आहे। अशाच पद्धतीने राहिलेली सगळी उकड मळून घेऊया। हे पीठ आपण दुसऱ्या भांड्यात काढून ठेवायचं आणि वर झाकण ठेवायचं। उकड सोऱ्यात भरण्याआधी थोडा वेळ अशी मळून घ्यायची आणि मगच सोऱ्यात भरायची। इथं मी चकलीचा सोऱ्या घेतला आणि ही चकलीची चकती आहे। सोऱ्याला मी पाणी तेल काही लावलेलं नाही आहे। आता आपण पिठाचा असा लांबट गोळा करायचा आणि तो सोऱ्यामध्ये भरायचा। अगदी घट्ट दाबून भरायचा आहे, आतमध्ये हवा राहणार नाही अशा पद्धतीने। सोऱ्या पूर्ण भरला की सोऱ्याला झाकण लावून घ्यायचं आहे आणि आता आपण चकल्या पाडूया। आपलं पीठ छान मळलेलं असलं म्हणजे चकली अजिबात मध्ये तुटत नाही। पहिलं टोक अशा पद्धतीने बंद करून घ्यायचं आणि चकली जशी तुम्हाला लहान मोठी हवी असेल त्यानुसार चकलीचे वेढे सोडायचे आहेत। बघा, अशा पद्धतीने काटे पण मस्त आलेले आहेत, पीठ अगदी घट्टसर मळल्यामुळे। तुमच्याकडे जर जुना पितळी साचा असेल तर काटे अजून छान येतील।
आपण पीठ अगदी छान मळून घेतल्यामुळे चकली तुम्ही अगदी सहज एका जागेवरून उचलून दुसरीकडे ठेवू शकता आणि तेलात पण ती हाताने व्यवस्थित सोडता येते ना। छोट्या डिशवर पाडून घ्यावी लागत अशा तुम्ही 10-12 चकल्या तयार करून नंतर तळायला घेऊ शकता। एका वेळी जेवढ्या चकल्या तुम्ही तेलात सोडणार असाल तेवढ्या आधी चकल्या पाडून घ्यायच्या आणि मग चकल्या तळायला घ्यायच्या। चकल्या तळता तळता बाकी चकल्या आपण अशा गाळून घेऊ शकतो। चकल्या तळण्यासाठी इथे मी गॅसवर कढईमध्ये तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे। पिठाचा लहानसा गोळा घालायचा। बघा, तेलात घातल्यानंतर अगदी लगेचच वर आला आहे, याचा अर्थ आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे। आता आपण एक एक करून चकली तेलात सोडूया। एका वेळी जेवढ्या मावतील तेवढ्याच चकल्या सोडायच्या आहेत। खूप जास्त पण चकल्या तेलात सोडायच्या नाही आहेत। जास्ती चकल्या तेलात सोडल्यामुळे देखील तेलाचं टेम्परेचर कमी होतं। आधी तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं, नंतर गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची आणि चकल्या तळून घ्यायच्या। चकली तेलात घातल्यानंतर चकलीला किती बुडबुडे येत आहेत यावरून तुमच्या लक्षात येईल की आपण तेल किती गरम करून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवूनच चकल्या तळायच्या आहेत। गॅसची फ्लेम जर कमी केला तर चकली तेलात विरघळू शकते आणि ती तेलकट पण होईल। आणि खूप जास्त तेल कडकडीत गरम असेल तर चकली बाहेरून लवकर शेकली जाईल आणि आतून ती तशीच कच्ची राहील। त्यामुळे आधी तेल चांगलं गरम करायचं आणि मग गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची। मिनिटभर चकल्या तेलात सेट झाल्या की नंतर आपण असं पातळ धारेच्या चमच्याने एक एक करून चकली पलटून घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूनी थोड्या थोड्या वेळाने पलटून छान एकसारख्या रंगावर चकल्या तळून घ्यायच्या। 4-5 मिनिटांमध्ये आपल्या चकल्या तळून होतात। बघा, आधी जेव्हा चकली आपण तेलात घातली तेव्हा किती बुडबुडे येत होते आणि आता चकल्या तेलामध्ये शांत झालेल्या आहेत। याचा अर्थ चकलीमधलं पाण्याचा अंश नाहीसा झालेला आहे। आता आपण या चकल्या काढून घेऊया। असा मोठा झारा घ्यायचा म्हणजे सगळं तेल निथळलं जातं। चकली तळण्यासाठी तुम्हाला थोडासा वेळ कमी अधिक लागू शकतो। तुम्ही चकली तळण्यासाठी घेतलेलं भांडं किती जाड असेल, पातळ असेल, गॅसची फ्लेम आणि तेलाचं टेम्परेचर यावर थोडासा कमी अधिक वेळ लागू शकतो। दुसरा घाणा तेलात घालण्याआधी तेल चांगलं गरम करून घ्यायचं, मग गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची आणि चकल्या तळून घ्यायच्या। मिनिटभराने पलटून घ्यायच्या। बघा, चकल्यांना मस्त एकसारखा रंग आलाय। आता आपण या चकल्या तेलातून काढून घेऊया। अशाच पद्धतीने राहिलेल्या सगळ्या चकल्या तळून घेऊया। पहा, किती छान काटेदार अशा आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत। आता आपल्या चकल्या तळून झालेल्या आहेत। इथे मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतल्यात। चकल्या तळून झाल्याला जवळपास अर्धा तास झालेला आहे आणि चकल्या पूर्ण गार झालेल्या आहेत। मस्त गोलाकार आणि काटेदार अशा आपल्या चकल्या तयार आहेत। मी तुम्हाला एक चकली तोडून पण दाखवते। ऐकलात ना आवाज? आपल्या चकल्या किती मस्त खुसखुशीत झालेल्या आहेत। अगदी सहज चुरल्यावर चकलीचा चुरा झालेला आहे। अशाच पद्धतीने चकलीची भाजणी तुम्ही घरी करून बघा आणि त्यानंतर भाजणीची चकली रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।